युवासेना व ग्रामस्थ मंडळ उसरले आयोजित गावदेवी उसराई चषक 2023 चौथी रात्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। एकदा जोरदार मंगलमूर्ती गणपती बाप्पा। आणि आज चौथ्या रात्रीची आपण करतोय सुरुवात। ध्रुविका 11 गावदेवी साई टीमची सलामीची जोडी अनिकेत मोकल आणि संकेत मोकल मैदानावरती दाखल झाले। स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल तो संकेत मोकल। गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तिरंगा शिवकर टीम कडून। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारले। पंच इशारा करतायत मॅच ऑन गेम ऑन। पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार गोलंदाज वासुदेव आंग्रे। फर्स्ट बॉल ऑफ दिस फोर्थ नाइट। पहिला चेंडू हाफ ट्रॅकर कव्हरच्या डोक्यावरून खेचला। एलईडीच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषा पार चौकार। लावून हा फटका मात्र खेचला कव्हरच्या दिशेने। पॉवर प्लेच्या षटकाचा इथे फायदा उचलला। पहिल्याच बॉलवर संकेत मोकलने खातं उघडलं आपल्या टीमच्या चौकाराने। 4 धावा धाव फलकावर। ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, थोडी लेन पुढे ठेवली। पहिला चेंडू अखूट टप्प्याचा होता, कव्हरच्या दिशेने चौकार खेचला। आता हा फुल्लर लेनचा बॉल बीट करतोय बॅटर संकेत मोकलला। मागच्या चेंडूवरती वेग देखील नव्हता, या चेंडूवरती आपण वेग पाहिला। गोलंदाज वासुदेव आंग्रेने केले कमबॅक। 5 षटकांचा हा सामना एक दैदिप्यमान क्रीडा सोहळा मात्र रंगतोय गावदेवी उसराई चषक 2023 मध्ये। समोरच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर आहे, मिस टाइम स्ट्रोक, फलंदाज बाद संकेत मोकल। पहिला धक्का गावदेवी साई टीमला। पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि तिसऱ्या चेंडूवरती फटका खेचत असताना लॉंग ऑफला फलंदाज बाद झाला तो संकेत मोकल। नवीन बॅटर मैदानावरती प्रशांत मोकल दाखल झालाय। जबरदस्त अशी स्पर्धा, प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढेल। पहिला सामना रंगतो आज या चौथ्या रात्रीतील। बलाढ्य संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत। स्वतः गावदेवी उसरली संघ देखील या स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या सामन्यामध्ये खेळताना दिसेल। जयेंद्र मुंडे 11 मोठे भिंगार संघाच्या विरोधात। 4 धावा धाव फलकावर संकेत मोकल बाद झाला। नवीन बॅटर प्रशांत मोकल मैदानावरती। पॉवर प्लेचं पहिलं षटक वासुदेव आंग्रेने विकेट घेतले। पहिलं षटक ते देखील वासुदेवच्या हातामध्ये। आणखी एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी। पहिला चेंडू वगळता मागच्या 3ही चेंडूंवरती अप्रतिम गोलंदाजीचा नजराना दाखवलाय वासुदेव आंग्रेने। खरं तर दिवसाची सुरुवात होते आपल्या संस्कृतीमध्ये वासुदेवाने, आणि ते वासुदेव आंग्रे तिरंगा शिवकर टीम कडून अतिशय चांगली सुरुवात करत असताना गोलंदाजीमध्ये। धावसंख्या 4, 1 बाद 4। प्रशांत मोकलला बीट केले, डॉट बॉल टाकलाय वासुदेवने। चांगली गोलंदाजी। अपील जोरदार पंचांकडे, आणि पंच सांगतायत की फलंदाज नाबाद। विश्वास होता। फोटो सेशन होत असताना गावदेवी उसरले टीम। खरं तर तुम्ही असेच बसा, आपण लाईव्हला खरं तर तुम्ही असे बसले तर चांगली गोष्ट आहे, कारण षटक आता समाप्त होईल, आपण सर्वांना कव्हर करू लाईव्हला। असेच थांबा, एक मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी आहे। धावसंख्या 4। ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बाद होईल प्रशांत मोकल। एकही धाव त्याने केली नाही। धावसंख्या झाल्या 4, विकेट गेल्या 2, आणि आता गावदेवी उसरली संघ। कॅमेरामन थोडा वेळ घेतो मी, आणि हा गावदेवी उसरली संघ आपल्या स्क्रीनवर इन्फॉर्म असलेला हा संघ
क्रिकेटमधील एक नामवंत संघ गावदेवी उसरली आणि दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ मात्र खेळणार आहे मोठे भिंगार संघाच्या विरोधात. त्यांना आपण देऊया शुभेच्छा. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 2 विकेट गेल्यात आणि 4 धावा धावफलकावरती. प्रशांत मोकल आणि त्याचबरोबर संकेत मोकल माघारी परतलेत. छान असं दृश्य, एक सुंदर जर्सीमध्ये हा संघ खेळताना दिसेल. स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इलेक्ट्रिक बाईक हे खूप मोठं आकर्षण आहे या स्पर्धेचं. सर्वात मोठं आकर्षण म्हणजे मागच्या 2 रात्रींमध्ये सेलिब्रिटी धवल कुलकर्णी भारतीय संघाचे खेळाडू यांचं देखील आगमन झालं होतं पहिल्या रात्रीमध्ये. दुसऱ्या रात्रीमध्ये सेलिब्रिटी सिने कलाकार अगदी आपण पाहिल्या होत्या. मागच्या 2 दिवसांमध्ये निश्चितच आपण प्रेक्षणीय लढती देखील पाहिल्या. पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर गावदेवी उसरली हा संघ. क्रिकेटचं निस्सीम प्रेम आहे या गावाचं आणि याच गावचा अर्थातच उसरली गावचा गावदेवी उसरली हा संघ. प्रचंड मेहनत घेत असतात. एक जिद्दीवान संघ आहे. चला जास्तीचा वेळ घेऊ नका हे लक्षात असू द्या. तिरंगा शिवकर पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 4, विकेट आल्या त्या मात्र 2. नवीन बॅटर मैदानावरती प्रतीक मोकल दाखल झालाय. अनिकेत मोकल स्ट्राईक घेत असताना पंचांकडून गार्ड स्वीकारतो. एक चांगला खेळाडू आहे. या टीमचा खूप अपेक्षा आहेत सर्व गावकऱ्यांच्या. अनिकेत मोकलवरती गोलंदाजीसाठी तिरंगा शिवकर टीमकडून संदेश पाटील. पहिला चेंडू गोलंदाज संदेश पाटीलचा. पंच इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. 5 धावा धावफलकावर. खडे खडे हा फटका खेचलाय तो देखील कव्हरच्या दिशेने. जबरदस्त हँड कॉर्डिनेशन. फलंदाज अनिकेत मोकलच्या बॅटमधून चौकार. क्या बात आहे. या स्पर्धेचं आणि गावदेवी उसरली संघाचं हे थीम सॉन्ग तुम्ही ऐकलं. हा चौकार मात्र खेचला. एक जबरदस्त हँड कॉर्डिनेशन आपण पाहिलं. मिड ऑफचा प्लेअर आहे. मागे वाडीश लॉंग ऑफ आणि डीप कव्हरच्या मधोमध असलेला एक क्षेत्ररक्षक उभा. एक्स्ट्रा कव्हरला एक प्लेअर होता. त्यांच्या नॅरो गॅपमधून हा चौकार मात्र खेचला अनिकेत मोकलने. चांगला फटका. 4 धावा जोडल्या. ती स्कोर आतापर्यंत 9. 2 बाद 9. दुसरं षटक खुला टाकला होता. चेंडू हलक्या हातानं फक्त त्याला सन्मान दिला. 1 धाव इथे चोरले अनिकेत मोकलने. चांगले लक्षण एखाद्या फलंदाजाचं. एक चौकार आला अगोदरच्या चेंडूवरती. त्यानंतर त्यानं संयम दाखवला. खरं तर नाणं कंप्लीट होण्यासाठी छापा आणि काटा याची गरज असते. तसा एखादा फलंदाज परिपूर्ण होण्यासाठी आक्रमण आणि संयम याच्या 2 भूमिका देखील फार महत्त्वाच्या असतात. पहिला चेंडू आक्रमक फटका खेचला चौकार आणि त्यानंतर मात्र त्याने संयम दाखवला. सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट केली आणि धावा आहेत ते आता 10. 2 विकेट गेल्यात. या गोष्टीचा देखील दबाव दोन्ही फलंदाज अनिकेत मोकल आणि प्रतीक मोकल यांच्यावरती आहे. दुसऱ्या षटकात संदेश पाटील गोलंदाजी करतोय तिरंगा शिवकर टीमकडून. गावदेवी उसराई चषक 4थी रात्र या स्पर्धेची. तिरंगा शिवकर माफी असावी. शिवकरचे ग्रामपंचायत सदस्य मंगेशजी ढवळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आदरणीय मंगेशजी ढवळे साहेब, आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. थोडा संयम दाखवला फलंदाज प्रतीक मोकलने. उभा राहिला. धावा आहेत त्या 10. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. उसळी घेतली. अनपेक्षित नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो डायरेक्ट झाला असता तर चान्स बनला असता. परंतु प्रत्येकसाठी अनपेक्षित उसळी घेतली होती या चेंडूनं. 1 धाव. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. एकेरी धावेने स्कोर 11. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये वासुदेवने दमदार सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन सुद्धा 5 चेंडूंमध्ये फक्त लेग बाईटच्या स्वरूपात एक शेवटच्या बॉलवरती
लास्ट बॉलवरती देखील त्याने विकेट घेतली. त्याने फक्त धावा दिल्या 4 आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल वाईट फेकून त्यानंतर चौकार येऊन सुद्धा संदेश पाटीलनं कंट्रोल केलंय गावदेवी साई या टीमला. ध्रुविका 11 या नावाने संघ मात्र खेळतोय. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढेल. आज शनिवारची रात्र, उद्या सुट्टीचा दिवस आहे आणि आज गावदेवी उसराई चषकात समवेत ते आनंद मात्र घेतील या स्पर्धेचा. गुडघे टेकून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्री डिटरमाइंड शॉट म्हणजे मनामध्ये ठाणून घेतलं होतं की मला ऑन साईडला अगदी गुडघे टेकत हा फटका खेचायचे, परंतु ओळखलं गोलंदाज संदेश पाटीलने टप्पा खूप चांगला ठेवला. फॉलो केलं बॅटरला. शेवटच्या क्षणी सन्मान देण्याखेरीज काहीच नव्हतं त्या अनिकेत मोकलकडे. धावसंख्या 11. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. समोरच्या दिशेनं फटका खेचलाय. लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं येतोय. प्रयत्न चांगले केले परंतु शेवटी झेल मात्र इथे सुटला. एक धाव. एकेरी धावेने स्कोर आतापर्यंत टीम 12. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धावफलकावरती धावा आहेत त्या ध्रुविका 11 गावदेवी साई टीमच्या 12. रामदासजी पाटील आणि संतोषजी संघ खेळतील आणि त्याच्या पुढच्या सत्रामध्ये रायगडातील नामवंत संघ सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात नाईट किंग RCC बोनकोडे नवी मुंबईमधील एक संघ तुम्हाला खेळताना दिसेल. आणि चौथा सामना चेंज द गेम वडवली बी कल्याण डोंबिवली बेल्ट मधील एक नामवंत संघ आणि त्यांच्या विरोधात टीम ऑस्ट्रेलिया लाईक खेळणारा प्रेमनाथ 11 मोरबी. एक चांगल्या लढती आहेत दुसऱ्या सत्रामध्ये. आज दुसऱ्या या स्पर्धेच्या सत्रामध्ये निश्चितच त्यांच्या लढतींवरती सर्वांचं लक्ष असेल. परंतु सध्या गावदेवी साई संघाच्या विरोधात तिरंगा शिवकरने आपल्या गोलंदाजीतले वेगळे रंग दाखवलेत. फक्त धावा दिल्या त्या आतापर्यंत 12. विकेट घेतल्या 2. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आलाय वासुदेव आंग्रे. 5 षटकांचा हा सामना. अनिकेत मोकल आणि त्याचबरोबर प्रतीक मोकल यांच्याकडून खूप अपेक्षा असतील साईकरांना. लॉंग ऑनला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल गेलाय सीमारेषा पार. अनिकेत मोकलचा तडाखा. षटकार. अनिकेत मोकलसाठी ओव्हरपिच बॉल होता आणि लॉंगॉनच्या दिशेने एक जबरदस्त फटका तुम्ही पाहिलात. आक्रमण तर करायचंच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. जास्त संधी नाहीये, जास्त वेळ नाहीये. 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा आल्यात. आपल्याला धावा कमवायचे असतील. समोर तिरंगा शिवकरची बॅटिंग लाईनअप तगडी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत ओव्हरपिच बॉलला धाडलं सीमारेषा बाहेर. ते मात्र निश्चितच अनिकेत मोकलने. षटकार खेचला. स्कोर आतापर्यंत 18. 2 बाद 18. थोडा दबाव आता वाढला असेल वासुदेव आंग्रेवर, कारण पहिल्याच बॉलवरती त्याच्या चढवला इथे हल्ला. तिसरं षटक. हलक्या हातानं फक्त चेंडू ढकलला एक्स्ट्रा कव्हरला. हे चांगलं आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट दाखवलं अनिकेत मोकलने. फार क्वचित वेळा असा खेळ त्याच्याकडून पाहायला मिळतो. नाही तर अनिकेत मोकल म्हटल्यानंतर नुसतं आक्रमण. परंतु आज अनिकेत मोकलचा एक वेगळ्या पद्धतीचा अनिकेत मोकल मैदानावरती आम्ही पाहतोय. जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने आक्रमण केले. जेव्हा त्याला वाटलं की चेंडू चांगला आहे तर त्यांनी संयम देखील दाखवला. आणि हे टीमसाठी सर्वात महत्त्वाचं आहे. त्याची विकेट त्याचबरोबर त्याचा परफॉर्मन्स हा महत्त्वाचा. आणि हेच जाणून अनिकेत मोकल चांगली फलंदाजी करतोय तिरंगा शिवकरच्या विरोधात. बॅटची कडा मागे फ्लाय स्लिपला चेंडू. एक धाव घेण्याची मुभा. एकेरी धावेने स्कोर आतापर्यंत तिसऱ्या षटकात 20. ध्रुविका 11 गावदेवी साई आणि त्यांच्या विरोधात तिरंगा शिवकर या 2 संघादरम्यान आजच्या चौथ्या रात्रीतील पहिली लढत. इलेक्ट्रिक बाईक स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलरला बायसिकल मात्र देण्यात येईल. आकर्षक पारितोषिक. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावदेवी उसराई चषक सेलिब्रिटी धवल कुलकर्णी यांची उपस्थिती. भारतीय संघाचे खेळाडू सर्वच काही या संपूर्ण स्पर्धेमध्ये. वासुदेव आंग्रे पुन्हा एकदा सज्ज झालाय. लेंथ बॉल होता. लाईन इथे तपासतील पंच. सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. पहिल्या षटकात या गोलंदाजाने अवघ्या 4 धावा दिल्या होत्या. 2
विकेट त्याने मात्र घेतल्या होत्या, परंतु पहिल्या बॉलवरती आक्रमण जेव्हा अनिकेत मोकलने केले ना, त्यानंतर मात्र थोडा चाचपडून गोलंदाजी करतोय. थोडा दबाव वाढला अनिकेत वासुदेव आंग्रेवरती. धावसंख्या 21-21. अगदी गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेटला फिल्डर आहे तैनात. फलंदाज बाद. मोठा धक्का गावदेवी साई टीमला अनिकेत मोकलच्या स्वरूपात. भगव्याची गरज ही प्रत्येकालाच आहे. भगवा या शब्दाचा अर्थच इतका छान आहे ना. भ म्हणजे भय विरहित, ग म्हणजे गर्व विरहित आणि वा म्हणजे वासना रहित असा हा भगवा. आणि त्या भगव्याचे आपण पाईक आहोत हे लक्षात असू द्या. आणि त्याची गरज देखील आहे. धन्यवाद डीजे नितीन डीजे. भगवा आलाय त्यानंतर मग जय जय श्रीरामचा नारा होणार नाही असं होणार नाही. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. धावसंख्या धावफलकावरती 21-21. अनिकेत मोकल माघारी परतला. नवीन बॅटर मैदानावरती राकेश मोकल. महत्वाचे दोन खेळाडू आता सध्या मैदानावरती आहेत, राकेश मोकल आणि त्याचबरोबर प्रतीक मोकल. एक चांगली स्पर्धा संपन्न झाली. नुकताच साई येते. हलक्या हाताने फक्त चेंडू ढकलला. बॅकवर्ड पॉइंटला फेक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅटर पोहोचला होता. एकेरी धाव. एकेरी धावेने स्कोर आतापर्यंत ध्रुविका 11 गावदेवी साई टीमचं 22-22. साईच्या स्पर्धेचा आपण उल्लेख करत होतो. रणजित मोकल आणि सुजित मोकल. एक छानशी स्पर्धा आम्ही पाहिली तिथे. आणि आता गावदेवी उसराई चषक. 22 धावा 22. वासुदेव आंग्रेने आता कमबॅक केलं या षटकामध्ये. षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर त्याने थांबवले फलंदाजांना. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न झाला. स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरकतोय. हातातून चेंडू निसटला, परंतु दुसरी धाव घेण्याची मुभा कोणतीच नाहीये. चांगली फिल्डिंग. स्वतःला रेक्टिफाय केलं. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव आहे ध्रुविका 11 गावदेवी साई टीमच्या तिरंगा शिवकरच्या विरोधात 23-23. तीन षटकात धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या त्या 23-23. राकेश मोकल आणि प्रतीक मोकल ही जोडी मैदानावर. चौथ्या षटकात साईनाथ भगत गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पंच इशारा करत असताना इस व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव इथे जोडली जाणार. एकेरी धावेने स्कोर 24-24. आक्रमणाची गरज आहे गावदेवी साई टीमला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फलंदाजांचा धुमाकूळ अगदी पाहिला आपण. आक्रमण पाहिलं फलंदाजांचं. विकेट गेल्यात ही एक चिंतेची बाब आहे, परंतु आता दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत या टीमचे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय फलंदाज. आणखी एक बाद. मोठा धक्का गावदेवी साई टीमला. विकेट्स गेल्यात. जेव्हा जेव्हा संधी मिळाली या फलंदाजांना त्या संधीचं सोनं करता आलं नाही. शॉर्ट ऑफ लेनचा पहिला जो चेंडू होता त्यावरती फलंदाज संकेत मोकलनं जो चौकार खेचला, त्यानंतर ते प्रत्येक शॉर्ट ऑफ लेनच्या बॉलवरती साईचे फलंदाज बाद झालेत.
24 धावा आहेत धावफलकावरती. नवीन बॅटर मयूर मोकल मैदानावरती दाखल झालाय. यानंतरची लढत असेल गावदेवी उसरली, अर्थातच आपल्या घरेलू मैदानावरती आपल्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल उसरली संघ आणि त्यांच्या विरोधात जयेंद्र मुंडे 11 मोठे बिंगार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की आपण टॉससाठी सज्ज राहा. दर्जेदार क्रीडा स्पर्धा, इलेक्ट्रिक बाईक या स्पर्धेचं मोठं आकर्षण, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी पाठलाग केला होता चेंडूचा. पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळतायत, सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल अगेन. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे. एक विशिष्ट प्रकारचा अँगल क्रिएट करायचा आहे, परंतु तो क्रिएट करत असताना लाईन मात्र चुकीची पकडले गोलंदाजाने आणि त्याचं भुगतान भोगावं लागते तिरंगा शिवकर टीमला. धावसंख्या 25 किमान 50 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लोअर फुल टॉस चेंडू गोलंदाजाच्या अगदी बाजूने काढलाय. लॉंग ऑन द बॉल ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा कुठेही प्रयत्न होत नाहीये. आता सर्वजणांकडची अपेक्षा असेल राकेश मोकल या परिस्थितीमध्ये कशी फलंदाजी करेल. एक हार्ड हिटर बॅटर आहे, कोणतीही परिस्थिती असू दे संकटमोचक म्हणून ओळखला जातो साई टीमचा आणि आता संघ संकटात आहे. पाहूया कशी बॅटिंग करेल तिरंगा शिवकरच्या विरोधात राकेश मोकल. आतापर्यंत धावा 26 विकेट गेल्यात 4. वासुदेव आंग्रे, संदेश पाटील, आता सोमनाथ भगत, साईनाथ भगत. बॅटचा स्विंग दमदार होता परंतु इम्पॅक्ट नाहीये. आणखी एक डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी आणि टाळ्यांचा वर्षाव होतोय अगदी समर्थकांकडून. का होणार नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले या सर्व गोलंदाजांनी गावदेवी साई सारख्या बलाढ्य फलंदाजांना. धावसंख्या 26. आता समोरच्या दिशेने राकेश मोकलच्या बॅट मधून येतोय धमाका. ज्या धमाक्याची गरज होती तो आला इथे. षटकार. रायगड ठाण्याची जनता ही नाथ अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथ अनाविनत झाली. दिवा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. दमदार असं संगीत आणि हा षटकार आल्यानंतर तिरंगा शिवकरचे सर्वच्या सर्व शिलेदार अर्थात सर्वच्या सर्व खेळाडू आपल्या साईनाथ भगत गोलंदाजाला कानमंत्र देत असताना इथून जर का राकेश मोकल बरसला तर निश्चितच आपल्या संघाच्या विरोधात किमान 50 पर्यंत आपल्या संघाला नेऊन देऊ शकतो. या कारणास्तव त्याला रोखणं गरजेचं आहे. कोणतीही संधी द्यायची नाहीये तिरंगा शिवकर टीमला गावदेवी साईच्या विरोधात. 32 धावा 32. फर्स्ट ओव्हर इन साईनाथ भगत चौथ्या षटकात गोलंदाजी करतोय. षटकार आला नुकताच. फटका फसलाय. याच गोष्टीची चर्चा चालू होती जेव्हा सर्व खेळाडू एकत्रित आले. थोडा चेंडू बाहेर ठेवा ऑप्शनच्या बाहेर, तेच त्यानं केलं आणि फलंदाज बाद झाला इथे राकेश मोकल. खूप अपेक्षा होत्या या संकट समयी तो माघारी मात्र परतलाय राकेश मोकल. संदेश गावंड नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. या सर्व खेळाडूंना एक चांगली संधी आहे. संघ संकटात आहे अशा वेळी धावांचा जर का आपण एक डोंगर उभारायचा असेल, निश्चितच एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर आता त्यांना आक्रमण देखील करणं गरजेचं आहे. साईनाथ भगत काय गोलंदाजी केली. जरूर आक्रमण झालं षटकाराचं परंतु इतर चेंडूंमध्ये त्यांनी थांबवले फलंदाजांना. लॉंग ऑफला फटका, खडे खडे जबरदस्त टोळा लॉंग ऑफला षटकार. खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत धावा आहेत त्या ध्रुविका 11 गावदेवी साई टीमच्या 38-38. लॉंग ऑफच्या दिशेने फटका, ओव्हर पिच बॉल आणि समोर बॅटचा स्विंग पा वेट ट्रान्सफर केला आणि समोरच्या दिशेने फटका खेचला.
ताकदवान फटका षटकार. tenniscricket.in टेनिस क्रिकेट विश्वातील पहिली वेबसाईट आणि त्यांच्याच वतीने या स्पर्धेचं मात्र थेट प्रक्षेपण चालू आहे. दमदार स्ट्रोक होता आणि चांगली कामगिरी कॅमेरामन इथे करत असताना आणि त्याचबरोबर व्हिडिओग्राफिक जे मिक्सर आहेत जे काम करत आहेत सर्व ॲज अ टेक्निशियन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचंही योगदान फार महत्त्वाचं आहे. 4 षटक्यात धावा झाल्या त्या 38. पुढील सामना असेल गावदेवी उसरले आणि त्यांच्या विरोधात जयेंद्र मुंडे 11 मोठे भिंगार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, आपण सज्ज राहा. अंतिम षटक गोलंदाजीसाठी आलाय ज्ञानेश्वर पाटील. हाफ ट्रॅकर बॉल होता, संधी होती, पंचांकडे अपील, परंतु पंच सांगतायत नाबाद. फलंदाज आजही मला असं वाटतंय सेलिब्रिटी येणार आहेत. कदाचित बातमीनुसार तामिळमधील सेलिब्रिटी आज येतील. सूर्या बॅक टू द बॉलर. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला, फलंदाज मात्र इथे पोहोचलाय. एकेरी धाव जोडली जाणार. शेवटचं षटक मात्र इथे चालू आहे. धावांची शोध, धावांची खोज मात्र होत असताना गावदेवी साई टीम कडून ज्ञानेश्वर पाटील यांच्या विरोधात पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मात्र सिंगल स्कोर आतापर्यंत 39 लास्ट ओव्हर. पहिलाच सामना आजच्या 4थ्या रात्रीतील गावदेवी उसराई चषक 2023 दमदार क्रीडा सोहळा. अंतिम षटक. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, ताकद कमी पडली या फटक्यावर. आणखी एक फलंदाज शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूवरती बाद. यानंतरच्या सामन्याची लढत तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, परंतु दुसऱ्या हाफमध्ये सेकंड हाफमध्ये सिद्धार्थ 11 जीवदानी बामणडोंगरी, जशन गोल्डी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात बोनकोडे ही लढत असेल. आणि शेवटची लढत असेल चेंज द गेम ओडब्ल्यू बी आणि त्यांच्या विरोधात प्रेमनाथ 11 मुरबी. ताकदवान संघ रायगड आणि ठाणेमधील, कारण बोनकोडे खेळणार आहे. त्याचबरोबर चेंज द गेम ओडब्ल्यू बी हा संघ देखील खेळणार आहे. फलंदाज बाद झाला. स्कोर आतापर्यंत 39. लेफ्ट हँडेड बॅटर समोरच्या दिशेने फटका खेचला, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. थँक्यू. विकेट जरी जात असले ना तरी सुद्धा एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत गावदेवी साई या संघ पोहोचलाय. 43 धावा. आतापर्यंत चेंडू शिल्लक आहेत ते 2. या 2 चेंडूंवरती 50च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे तो निखिल मोकलला. धीम्या गतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, टप्पा अचूक राहिला. डॉट बॉलचे होते ते सांगता. लास्ट बॉल असेल आता. 43 धावा. एक षटकार आला तर निश्चितच 49 होऊ शकतात. टार्गेट 50 टार्गेट सेट करू शकता. आनंद ढवळे साहेब शिवकरचे सरपंच यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सागर मांडवकर यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्रेचाळीस धावा. एक मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे, मग मजा येऊ शकते या मॅच मध्ये, कारण 5 षटकांचा सामना आहे. चांगली गोलंदाजी केली तिरंगा शिवकरने. ऑन साइडला फटका, लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करत असताना शेवटच्या बॉलवरती मोमेंटम आता शिफ्ट केलाय ध्रुविका 11 गावदेवी साई टीमने आणि तिरंगा शिवकर संघाच्या विरोधात टार्गेट मात्र सेट केले 5 षटकांमध्ये 50 धावा संख्येचं. 50 धावा करायचे आहेत तिरंगा शिवकर टीमला गावदेवी साई संघाच्या विरोधात. चांगली बॅटिंग केली शेवटला येऊन फलंदाज निखिल मोकलने. तर नक्कीच धन्यवाद समीर सर. व्यासपीठावर आपण पाहतोय अगदी काही दिवसापूर्वी शिवकरचं ग्रामपंचायतीचं निवडणूक आणि अगदी भरघोस मतानं विजयी झाल्या. सर्वांच्या मनावर ज्यांनी अधिराज्य केलं ते शिवकर ग्रामपंचायतीच्या आदरणीय सरपंच आनंदजी ढवळे साहेब, ज्यांच्या नावाची आम्ही सरपंच चषकाची भव्यदिव्य स्पर्धा पाहिली, त्यांचे इथे शुभ आगमन झाले.
तर गावदेवी उसराई या स्पर्धेमध्ये मी साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करेन. आज या स्पर्धेसाठी आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आपला आम्ही धन्यवाद देतो. तर टॉस केला जाईल या नेक्स्ट मॅच. तर पुढच्या सामन्याचं टॉस होणार आहे. तर जयेंद्र मुंडे 11 मोठे भिंगार आणि त्यांच्या विरुद्ध आयोजकांचा संघ खेळणार आहे. गावदेवी उसराई एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस साठी यायचे दोन्ही संघनायक. आपण लगेच संपर्क साधा. सन्माननीय आमच्या पाहुण्यांचे इथे आगमन झाले. स्पर्धा आपण पाहतोय युवा सेनेची ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्दची स्पर्धा गावदेवी उसराई चषक. यस नितीन. तर आदरणीय यस नितीन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर नक्कीच दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत आपण. आदरणीय रामजी पाटील साहेब शिवकरचे यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आदरणीय राम पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 5 षटकात दावा करायचे त्या 50. सर्वांना असं वाटलं की गावदेवी साई हा संघ फार तुटपुंज धावसंख्येचं आव्हान ठेवेल, परंतु शेवटी थोडं का होईना परंतु आव्हान एक जबरदस्त त्याने ठेवलंय. 10ची सरासरी गाठायची आहे ती फलंदाजी करत असताना तिरंगा शिवकर टीमला. परंतु या धावांचा पाठलाग कसा होईल या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आदरणीय मनोहरजी पाटील यांचा आवाज सेकंड इनिंगमध्ये. तर सन्माननीय पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चला दोन्ही संघनायक टॉस साठी या. मोठे भिंगारचे संघनायक आणि आता आयोजकांचा संघ खेळणार आहेत. आणि मी सन्माननीय सरपंच आदरणीय आनंदजी ढवळे साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभहस्ते इथे टॉस केलं जाईल. आदरणीय मंगेशजी ढवळे साहेब यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. ग्रामपंचायत सदस्य युवा नेतृत्व त्यांचं सुद्धा धन्यवाद. तर मोठे भिंगारचे संघनायक अजूनही आले नाही. हा फायनल कॉल आहे कारण स्पर्धेचा दर्जा मोठा आहे. आम्ही काही संघांना इथे पॅनल्टी सुद्धा दिली. अगदी 3 रात्रीमध्ये आम्ही पाहिलं डिसिप्लिन या स्पर्धेची ओळख आहे. अगदी सर्वांच्या मनावर या स्पर्धेनं अधिराज्य गाजवलं. पर्व दुसरं आज 4थी रात्र आहे. सन्माननीय रामशेठ पाटील साहेब शिवकर यांचे इथे आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय रामचंद्र शेठ साहेबांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहतो. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. गावदेवी उसराई चषकाची स्पर्धा आहे. चला मोठे भिंगार टॉस साठी या. जर असा वेळ गेला तर सामना सुरू होईल आणि ज्या वेळेमध्ये टॉस करायचं आणि आपलं ओपिनियन सर्वांना ऐकायचं. मात्र जर तुम्ही अशा प्रकारे जर आम्हाला कॉपरेट केलं नाहीये तर संघनायकाची नोंद घ्या. आता उशीर झाला. यस. तर मोठे भिंगारचे संघनायक फायनल कॉल आहे आपल्याला. अजूनही आपण आले नाही मात्र यस ओर नंतर इथे टॉस केला जाईल. वळूया आपण मॅच कडे. ऐकूया मनोहर पाटील वाजे यांना. सन्माननीय सचिन कांबळे तहसील ऑफिसच्या कर्मचारी यांना विनंती करेन आयोजकांच्या वतीनं आपण यावं व्यासपीठावर. मॅच कडे वळते. ओव्हर नंतर टॉस केला जाईल. थैंक यू सो मच. युवा सेना और ग्रामस्थ मंडल उसरली इनके ओर से आयोजित गावदेवी उसराई ट्रॉफी आज इस टूर्नामेंट की तीसरी रात है और तीसरी रात का ये पहला मुकाबला हमारे और आपके सामने पेश है. एक तरफ गावदेवी साई और उनके खिलाफ खेल रही है तिरंगा शिवकर क्रिकेट टीम के बीच में मुकाबला है. पहला सत्र हमने देखा था 49 बने थे और जीतने के लिए 50 का टारगेट पहली गेंद के ऊपर यहां से हमने देखा. निखिल मोकल गेंदबाजी करने के लिए आए. स्ट्राइकर एंड के ऊपर ज्ञानेश्वर पाटिल कट करना चाहते थे. खिलाड़ी वहां पर जरूर तैनात थे. दूसरी गेंद
एप्टाम ओवर द विकेट से ये गेंद बल्ले का अंदरूनी हिस्सा जरूर लगाया, अभी तक नियंत्रण में नजर आए नहीं। और जिस तरीके से ये विकेट घट रही है मैदान में, ये मिट्टी और गोबर से बने विकेट है। मुंबई शहर को हमेशा हादसों का शहर कहा जाता है और ये मिट्टी और गोबर से बने विकेट हादसे करती हुई बीच मैदान के अंदर पहली 2 गेंदे रन बने नहीं, यहां पर खाता खुला नहीं, प्रेशर बनता हुआ, प्रेशर बढ़ता हुआ बल्लेबाजी करने वाली तिरंगा शिवकर टीम के ऊपर। इस बार घुमाना चाहते थे खिलाड़ी, वहां पर जरूर तैनात है। जोरदार अपील भी करी गई, अपीलों में उत्साह जारी है। और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ पहला झटका दानेश्वर पाटिल गोज। जे नितीनचा आम्ही धन्यवाद देतो। आज शनिवार सुद्धा आहे, शक्तीचं प्रतीक बजरंगबली हनुमान यांचा दिवस सुद्धा आणि या शुभ दिनी या स्पर्धेची 4थी रात्र आहे। आज या स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक दिग्गज कलाकार, राजकीय नेते मंडळांची उपस्थिती लाभणारे अगदी 4 रात्रीमध्ये मनोहर आपण पाहिलं, जरूर आम्ही माहिती पोहोचू। मात्र आज आमदार अलिबागचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचं आगमन होणार आहे। बिंदास बाई ठोंबरे आज यूट्यूबचे आमचे कलाकार असतील आणि ही पाहुण्यांची मांदी आली बघा। अगदी पहिल्या रात्रीपासून पाहिलं भारतीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटर धवल कुलकर्णी आणि दुसऱ्या रात्रीमध्ये मात्र महिलांनी रात्र गाजवली, कारण त्यांचे सिने कलाकार, अभिनेते, सर्वांची लाडकी दीपा, सर्वांची लाडकी पल्लवी। तिसरी रात्र सुद्धा आम्ही दिग्गज मंडळी पाहिली आणि आज 4थी रात्र। तो 3 गेंदें गुजर चुकी है, पहली सफलता मिली है, ये 4थी गेंद थी। जबरदस्त गेंदबाजी है, लगातार 4 गेंदें डॉट है, प्रेशर बन चुका है क्योंकि जिस तरीके से शुरुआत हुई थी, पहली 2 गेंदों के ऊपर रन आए नहीं थे, दबाव था खाता खोलने का और वहां पर ज्ञानेश्वर ने अपना विकेट फेंका। मैदान के अंदर जबरदस्त गेंदबाजी का नजारा निखिल मोकल के माध्यम से, क्योंकि नजरें बदलो नजारे बदल जाते हैं। 50 का टारगेट है, पहली 5 गेंदें लगातार डॉट है। जबरदस्त गेंदबाजी मैदान के अंदर हम देख सकते हैं, जैसे कहते हैं ना कि ताश के पत्तों में इक्का और जिंदगी में सिक्का जब चलता है तो दुनिया सलाम ठोकती है, और यहां पर सलाम कर रहे इस खिलाड़ी को। पहली 5 गेंदें डॉट है, 50 रनों को बचाने के लिए उतरे थे। और जैसे कहते हैं कि क्रिकेट में मारने वाले से ज्यादा बचाने वालों को बड़ा माना जाता है, और वो बचाने की क्षमता लेकर, ये विशेषता लेकर, ये खासियत है इस खिलाड़ी की, और अपने स्टाइल में, अपने अंदाज में गेंदबाजी करते हुआ क्या मौका बनेगा मेडन ओवर का। कोशिश तो यही होगी, स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज ओमकर ढवले प्रेशर में है, दबाव में है। निखिल मोकल निकल चुके, लेकिन बल्ले के बीचों बीच गेंद आएगी। हम भी किसी से कम नहीं, ये बताते हुए, और इस ओवर की शुरुआत तो डॉट गेंद से हुई थी, इस ओवर की समाप्ति मात्र यहां से 6 रन से होगी। खाता खुल चुका है तिरंगा शिवकर टीम के पारी का। पहले ओवर की यहां पर समाप्ति होती हुई और रन बने 1 विकेट के नुकसान के ऊपर 6 रन तिरंगा शिवकर। तर टॉस केला जाईल। मी सन्माननीय सरपंच साहेब आनंदजी ढवले साहेब, शिवकर गावातील राजकीय क्षेत्रातील दमदार ओळख आणि सरपंच चषकाचे आयोजक, युवकांचे आधारस्तंभ आणि साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस होणार आहेत। स्वतः आयोजक हेमंत भगत आपण पाहतो, संगनायक आणि आपण पाहतो मोठे बिंगार। या चांगली लढत आहे, 2 मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये ही लढत आपण पाहणार आहोत। या स्थिती कॉल केला जाईल, तर कॉइन आपला महबूब, टॉस का बॉस, आणि या साहेबांच्या शुभ हस्ते कॉल येतोय, हेड या टेल। तर कॉल आलाय बिंगारच्या संगनायक आणि टॉस विन झालेत। यस, टॉस आपण जिंकला। संगनायकाची भूमिका सामन्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असते। टॉस जिंकला, आज पसंती का असेल? फील्ड फर्स्ट, क्षेत्ररक्षणाला पसंती दिली। समोर आयोजकांचा संघ आहे, हेमंत भगत सारखे अनुभवी क्रिकेटर आहे आणि त्यांचा संघ। आज कशी तयारी आपल्या संघाची? नाही, आमच्या नेहमी मॅचेस होतात आणि मॅचेस टफ फाईट होत आहेत, म्हणजे कोण ते जिंकतात किंवा आम्ही जिंकतात, तर सामना बघायला थोडा प्रेक्षणीय होईल।
नक्कीच थोडक्यात आम्ही कारण आता सामना सुरू आहे मगाशी वेळ होता जास्त वेळ घेणार नाही. गावदेवी उसराई चषकामध्ये खेळण्याचा आनंद कसा असतो? संपूर्ण आयोजन दर्जेदार असतं, दर्जा मोठा असतो, कसा एक्सपिरियन्स? कारण आपण अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा खेळता. नाही, आनंद तर खूप येतो. आता ही माझी तिसरी टुर्नामेंट असेल याच महिन्यामधली. पहिली डेची झाली, त्यानंतर मध्ये नाईट, आता ही पुन्हा एक नाईट. आणि हेमंत भगत बोलला तर एक माझा चांगला मित्रच आहे आणि मुकेशसुद्धा चांगला मित्र आहे. तर त्यांच्या आयोजनामध्ये एक वेगळं पण असतं. ते मोठे मोठे सेलिब्रिटी बोलतात, त्यामुळे एक चार लागून राहतो या टुर्नामेंटला. तर खेळायला खूप मजा येते. धन्यवाद. तर हे होते मोठे भिंगारचे संघनायक. यस, आपण आता वळणार आहोत आयोजकांचा संघ स्वतः हेमंत भगत आहेत. टॉस जिंकला भिंगारनं, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण बॅटिंग करायचे. आज कशी तयारी आहे संघाची? बॅटिंग लाईनअपमध्ये कुणावर जास्त फोकस केलं जाईल, कुणाला थांबून खेळावं लागेल, जरूर आम्हाला ऐकायला आवडेल. आज आयोजकांचा संघ खेळतोय. बॅटिंग लाईनअप तर तसा मजबूत आहे. माझ्याकडे नागेश आहे, सौरभ आहे, निखिल आहे, मी स्वतः आहे, हर्षल आहे, 4-5 फलंदाज आहेत. तर नक्की आम्ही थांबून 60-70 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला एक चांगला मॅच बघायचा आनंद देऊ. एक छोटासा आणखीन एक प्रश्न. घरच्या मैदानावर खेळतात, समोर पाहुणा संघ आहे. आज यंग जनरेशन रेडी आपली, काय एक छोटी टिप्स द्याल का? त्यावर तुम्ही खेळाडूंना सांगाल कॉन्सन्ट्रेट करा. टिप्स तर काय नाही देणार, कारण की आजचा मला वाटतं 4था दिवस आहे. सगळी पोरं खूप मेहनत करतायत, जागरण कंटिन्यू चालू आहे, तरी पण पोरं थोडी जोशमध्ये आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे काय होम ग्राउंड आहे, चांगला खेळ दाखवा, आपल्या प्रेक्षकांना नाराज करू नका. धन्यवाद. तर हे आयोजक होते हेमंत भगत, मुकेश भगत, हेमंत भगत, 2 सख्खे बंधू, आणि आता ते नेतृत्व करणार आहेत. वळतोय, थोडी माफी मागतोय. यस मनोर, वळूया मैच कडे. थैंक यू सो मच दोनों टीम को यहाँ से ढेर सारी शुभकामनाएं. मैदान के अंदर हम लौट चलते हैं दोस्तों. जीतने के लिए 50 का टारगेट था और अब रन बने हैं. दूसरे ओवर की 3 गेंदें गुजर चुकी है और रन बने हैं टोटल 8 रन स्कोर कार्ड के ऊपर है. गेंदबाजी में प्रतीक मोकल, सामने है बल्लेबाज संदीप पाटिल. इस खिलाड़ी के इर्द गिर्द पूरी तरीके से अब शिवकर क्रिकेट टीम की बल्लेबाजी घूमेगी. कट करना चाहते थे इस बार, फ्रंट फुट पे जाए, पीछे जाए, क्या कहे, कैसे इस गेंद को खेला जाए, दोहरी मनस्थिति में थे और नतीजा हमारे सामने आया. बैकफुट पंच करने का प्रयास था, गेंद और बल्ले के बीच में संपर्क हुआ नहीं और यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती है. प्रेशर बढ़ता हुआ एक बार फिर से 2 गेंदें लगातार डॉट आई है. रन बने हैं केवल 8 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. गेंदबाजी करने के लिए प्रतीक मोकल तैयार है. प्रतीक ने इस बार गेंद के ऊपर अपनी जरूर उंगलियां फिराई थी. उंगलियों की जादूगरी नजर आ रही है. यदि बात करेंगे 11 गेंदों का खेल यहां से सफर हो चुका है, लेकिन केवल एक बाउंड्री आई है, एक छक्का आया मैदान में जो अंतिम पिछले ओवर की अंतिम गेंद के ऊपर लगा था. टीम की रन संख्या है 8 रन, 50 रनों का टारगेट था. जैसे मैंने पहले भी कहा था कि ये विकेट बिल्कुल हाथ से कर रही है मैदान के अंदर. रन बनाना इतना आसान नहीं है, लेकिन किस प्रकार से मुकाबला आगे बढ़ेगा, कैसे रहेगा सफर, कैसे होगी कहानी, कई सारे सवाल है दोस्तों. खिलाड़ी तो कई है, लेकिन असली खेल यहां पर कौन खेलेगा? इस ओवर के आने वाली अंतिम गेंद संदीप पाटिल, 4 गेंदें खेली है, केवल 1 रन का योगदान है. गेंदबाजी में प्रतीक मोकल तैयार है. अंतिम गेंद थी, बल्ले के निचले हिस्से में गेंद आई, पीछे खिलाड़ी तैनात है, पहुंच से दूर है, सीमा रेखा के नजदीक. जब तक गेंद को फील्ड करा जाता, दूसरे रन के लिए मौका बना था. शिवकर क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने 2 रन अर्जित करे इस गेंद के ऊपर. 2 ओवर की समाप्ति होती भी और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 1 विकेट के नुकसान के ऊपर, केवल 10 रन. अब आने वाली गेंदें बचेगी 18 और जीतने के लिए 4-0 40 रनों की जरूरत है. इन्स्टा असो, फेसबुक असो आणि संपूर्ण पनवेलच्या तरुणाईला वेळ लावणारा ग्रुप तो म्हणजे रॉयल किंग ग्रुप. आशु शेळके असतील, साहिल असतील, आमचे गोल्डन मॅन. आज त्यांची दमदार एंट्री तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. तर नंदू तांडेल साई या सामन्याचा आनंद घेताना त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जरूर टाइमर इथे सेट केलाय. संगणक याची नोंद घ्या, तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये सत्र समाप्त करावा लागेल. यस मनोहर. 18 गेंदें और जीतने के लिए 40 रनों की अभी भी जरूरत है. गेंदबाजी में एक बार फिर से तैयार है निखिल मोकल, सामने है बल्लेबाज ओमकार ढवले. बड़े स्ट्रोक की तलाश है.
इस बार अंपायर का इशारा आएगा, गेंद चप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली, वाइड गेंद करार अंपायर द्वारा। 1 रन से मुकाबला आगे बढ़ता बा। 11 रनों के ऊपर पारी पहुंच चुके। 39 रनों की जरूरत है। 13 के औसत से रन जोड़ने हैं मैदान में, लेकिन जिस तरीके से अब तक गेंदबाजी घटी है, हाथ खोलने का कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाजों को। इस बार आगे गेंद को फेंका था, खोद कर निकाला, बिल्कुल जड़ में गेंद थी। लॉन्ग ऑन का खिलाड़ी आकर जब तक गेंद को फील्ड कर पाता, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है दोस्तों। मैदान में रनों के लिए संघर्ष जारी है। अब तरस रही है शोकर क्रिकेट टीम। इंतजार कब तक खत्म होगा, कब चौके लगेंगे, कब छक्के आएंगे। अच्छी बात है संदीप पाटील मैदान के अंदर अभी भी मौजूद है। नक्कीच उसरली गावाची A1 जोडी इथे आले तर युवा सेना जरा एकदा जोरदार टाळ्या A1 जोडीसाठी. नंदू भगत आणि आमचे बाळा भगत असतील. अगदी ग्रामपंचायत सदस्य आहेत नंदू भगत. अर्जुन पाटील असतील आमचे बाळा A1 जोडी आणि मुकेश भगत यांच्या अतिशय लहानपणीपासून अतिशय जवळचे आहेत. आणि गावदेवी उसराई चषकामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं. आदरणीय बातांचे सरपंच साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक मॅच कडे जरूर वळतोय आपण. टीम की रन संख्या टोटल है 12 रन। संदीप पाटिल स्ट्राइकर एंड के ऊपर। निखिल मोकल इस ओवर की अगली गेंद लेकर। बड़े स्ट्रोक की तलाश है, गेंद के बल्ले के बीचों बीच आई। जी हां, मैं हूं खलनायक, ये दिखाते हुए मुकाबला हम छोड़ेंगे नहीं, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। और संदीप पाटिल के बल्ले से निकलता बा ये पहला छक्का। थैंक यू सो मच। टीम की रन संख्या टोटल 18। अब 16 गेंदे 32 की आवश्यकता। जैसे कहते हैं ना, यूं ही नहीं मिलता कोई मुकाम, उन्हें पाने के लिए चलना पड़ता है। इतना आसान नहीं होता कामयाबी का मिलना, उसके लिए किस्मत से भी लड़ना पड़ता है। और लड़ाई जारी है, संघर्ष जारी है, मेहनत जारी है मैदान में। संदीप पाटिल और ओमकार ढवले। दूसरे ओवर में प्रतीक मोकल ने बिल्कुल खामोश रखा था। गेंदों की मांग की जा रही है, यदि गेंद नहीं मिल रही है तो मैं आयोजकों से गुजारिश करूंगा कि तुरंत आपको गेंदें मुहैया मैदान के अंदर करानी है। समीकरण बचा है दोस्तों 16 गेंदे 32 रनों की अभी भी आवश्यकता है। कौन मुकाबला जीतेगा, कैसी लड़ाई होगी, कैसी रहेगी इस मुकाबले की कहानी। निखिल मोकल पहले ओवर में एक सफलता ज्ञानेश्वर पाटिल को चलता किया था, 6 रन खर्च किए थे। और इस ओवर की बात करेंगे, पहली 2 गेंदों के ऊपर 8 रन खर्च हुए। धीरे धीरे मुकाबले में लौटती हुई तिरंगा शिवकर क्रिकेट टीम। आने वाली गेंदे 16 और जीतने के लिए 32 रनों की अभी भी आवश्यकता। गेंदबाज तैयार, निखिल मोकल। प्रेशर है, दबाव बनेगा। जो छक्का आया था, बाउंड्री आई थी, पैरों के ऊपर बिल्कुल ये गेंद फेंकने की कोशिश थी, लेकिन गेंद लेग स्टिक के बाहर से गुजरी। जिस तरीके से पंचाओं में उड़ने के लिए अपने पंख खोलता है, उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें खोली और हमें दिखाया कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी। अब समीकरण बचेगा अंतिम 16 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की आवश्यकता। निखिल तैयार। संदीप पाटिल के लिए लोअर फुल टॉस दी है गेंद। अपने आप से जरूर नाराज होंगे, पीछे खिलाड़ी तैनात है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। थ्रो अच्छा आया नहीं, बैकअप अच्छा है, खतरा उठाया, जोखिम भरा हो सकता है, यह क्लोज कॉल है। मिसफील्ड के ऊपर रन लेना हमेशा से ही आपके लिए खतरनाक होता है और यही कोशिश थी संदीप पाटिल की, ओवर थ्रो के ऊपर रन चुराने की कोशिश, लेकिन यहां पर क्लोज कॉल है। बिल्कुल जान हलफ में है। तीसरे अंपायर की मांग है, टीवी अंपायर यहां से चेक करेंगे। डिसीजन पेंडिंग, क्लोज कॉल, वेरी क्लोज डिसीजन। और ये सबसे बड़ा सुपरस्टार है तिरंगा शिवकर क्रिकेट टीम का, और यकीनन इशारा आएगा नॉट आउट। ये तालियां इस बात का सबूत है, क्योंकि संदीप को मैदान के अंदर वो देखना चाहते हैं। ये खिलाड़ी है जो आपके जीत और हार का अंतर तय करेगा। 2 रन पूरे हुए। यहां पर मुश्किल भरा रन था, मुश्किल था, और यहां पर
2 रन का यहाँ से इजाफा होता हुआ तो समीकरण बचेगा दोस्तों। अंतिम गेंदे बची है 15 और जीतने के लिए 29 रनों की अभी भी आवश्यकता है। संदीप पाटिल का योगदान हम देखेंगे, पहली 4 गेंदों में केवल सिंगल बनाया था, लेकिन पिछले 3 गेंदों के ऊपर 10 रन जोड़े। धीरे धीरे अपने स्ट्राइक रेट भी बढ़ा रहे और मुकाबले में इस तरीके के सिचुएशन में, ऐसी परिस्थितियों में न जाने कितनी बार अपने टीम को इस हालातों से बाहर निकाला है। लेकिन सामने साई टीम है, साई टीम भी जानती है कुछ डॉट गेंदे, कुछ विकेटें मुकाबले के अंदर उनकी पकड़ और मजबूत होती चली जाएगी। अब तक मुकाबला 50-50 है, बैलेंस मुकाबला है। 15 गेंदे और जीतने के लिए 29 रनों की अभी भी आवश्यकता। जबरदस्त लड़ाई। सभी दर्शकों का भी यहां से हम तहे दिल से शुक्रिया अदा करते। दर्शकों की तादाद धीरे धीरे बढ़ती चली जाएगी इस टूर्नामेंट में। पिछले 3 रातों में हमने देखा था सभी दर्शकों ने हमारा बिल्कुल साथ निभाया और आने वाली 2 रातों में भी हम आपसे वही सहयोग चाहते हैं। जबरदस्त मुकाबला चलते हुआ अंतिम 15 गेंदे और जीतने के लिए 29 रनों की अभी भी आवश्यकता। मुकाबला चल रहा है दोस्तों, गांवदेवी साई और उनके खिलाफ लड़ाई कर रही है तिरंगा शिवकर क्रिकेट टीम के बीच में। पहला सत्र हमने देखा थोड़ा सा शांत क्रिकेट, अंतिम क्षणों में कुछ रन बटोरे, 49 बने, 50 का टारगेट था। लेकिन जैसे ही शुरुआत हुई पारी के, ज्ञानेश्वर पाटिल जिसके ऊपर भरोसा करती है तिरंगा शिवकर क्रिकेट टीम और हमेशा से पावर प्ले में पावर दिखाने के लिए जाने भी जाते हैं, लेकिन यहां पर रन बना नहीं पाए। एक विकेट पहले ओवर में गिरा, दूसरे ओवर में खामोश रखा बल्लेबाजों को। निखिल यहां पर प्रतीक ने 4 रन सिर्फ खर्च किए थे और उसके बाद निखिल मोकल के ऊपर अब पूरी तरीके से आक्रमण जारी है। टीम की रन संख्या टोटल है 21 रन। प्रेम गायकवाड़ आज टीम में नहीं है, थोड़े से इंजर्ड है, लेकिन फिर भी यहां पर मौजूद है। 15 गेंदे और जीतने के लिए 29 रनों की अभी भी आवश्यकता। क्या शिवकर क्रिकेट टीम ऐसे हालातों में मुकाबला जीता कर देंगे या फिर निखिल मोकल और उनकी जादूगरी मैदान के अंदर हमें फिर से देखने को मिलेगी? क्या नतीजा आएगा, कैसा रहेगा रिजल्ट, क्या होगा इस मुकाबले का हशर, यह भी देखने वाली बात है। अंतिम 15 गेंदे और जीतने के लिए 29 की आवश्यकता। मुकाबला एक बार फिर से शुरू। निखिल तैयार। संदीप के लिए गेंद थी, बल्ले के अंदरूनी हिस्से में गेंद जरूर लगी। 1 ही रन मिलेगा इस बार, जुर्रत नहीं करेंगे दूसरे रन की। सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर, 1 रन का इजाफा होता है। समीकरण बदलेगा, आंकड़ों का गणित यहां पर कठिन होता चला जाएगा। अंतिम गेंदे 14 और जीतने के लिए 28 की आवश्यकता। हर एक गेंद के ऊपर 2 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। मुकाबला थोड़ा सा फास्ट खेलना है। मैं साई टीम के कप्तान से गुजारिश करूंगा, मुकाबला स्लो चल रहा है दोस्तों। 14 गेंदे और 28 रनों की अभी भी आवश्यकता। ओमकार ढवले 3 नंबर के खिलाड़ी स्ट्राइक रेंज के ऊपर अब तक खामोश है। 1 छक्का जरूर आया है ओमकार के बल्ले से। 14 में 28 चाहिए थे, अब 13 गेंदे और 28 की आवश्यकता। पिछली कुछ गेंदें देखी थी, संदीप पाटिल को बिल्कुल आगे फेंकी थी, जड़ में फेंकने का प्रयास था, लेकिन इस बार शॉर्ट पिच गेंद थी, लेकिन बड़ा स्ट्रोक अटेम्प्ट कर नहीं पाए। अंतिम गेंद का खेल बाकी, तीसरा ओवर जारी है। पहले में 6, दूसरे में 4 आए थे और इस ओवर की बात करेंगे अब तक 12 आए। गेंदबाजी में निखिल तैयार। ओमकार के लिए गेंद थी, बिल्कुल खड़े खड़े स्ट्रोक को कन्वर्ट किया, लेकिन सॉफ्ट डिसमिसल। खिलाड़ी वहां पर मौजूद थे, मानो उस खिलाड़ी के हाथ में गेंद दे दी हो। 3 ओवर की समाप्ति होती हुई रन बने टोटल 22 रन बने। अब आने वाली गेंदें बची है 12 और 28 रनों की जरूरत। तर मान्यवरांना आम्ही त्या सन्मानित करतोय। व्यासपीठावरती आपण ज्यांची उपस्थिती पाहिली त्या शिवकर गावाचे सरपंच आनंद दवळे साहेब, मी विनंती करेन आमचे मुख्य आयोजक उसरली गावाचे आम्ही सरपंच नितीनजी भगत साहेब हे जरूर आहेत आणि त्यांना विनंती करेन अगदी भरघोस मतानं जे निवडून आल्या आणि सातत्यानं संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ज्यांचा नावाचा बोलबाला होता, बऱ्याच युवकांच्या स्टेटसला आम्ही पाहिलं होतं, एकमेव नाव ते म्हणजे आनंद ढवळे सरपंच। नक्कीच राजकीय क्षेत्र या वर्षी अगदी काही दिवसापूर्वी त्यांनी गाजवलं आणि युवा नेतृत्व आहेत, सर्वांना सामावून घेणार आहेत, युवकांसाठी हक्कांसाठी धावणारे, मदतीला धावणारे व्यक्तिमत्व सन्माननीय आनंद ढवळे साहेब सरपंच शिवकर आज पाहतोय। प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व, अगदी युवकांना सातत्यानं प्रेरित करणं, समाजासाठी सातत्यानं त्यांचं योगदान आम्ही पाहत असतो। तर आदरणीय मंगेशजी ढवळे साहेब ग्रामपंचायत सदस्य शिवकर यांना सुद्धा इथे सन्मानित केलं जाईल।
मी मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करेन आपण मंगेशजी ढवळे साहेब सातत्यानं आपण पाहतोय शिवकर गावासाठी सुद्धा त्यांचं खूप छान योगदान लाभलंय. आज आनंदजी ढवळे साहेब असतील, मंगेशजी ढवळे साहेब सातत्याने शिवकर गावासाठी आम्ही त्यांना खूप छान उपक्रम राबवताना पाहिले. तर नक्कीच मॅचकडे वळतो, इम्पॉर्टंट मॅच आहे. मात्र जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही पाहुण्यांना सन्मानित करतो. आदरणीय राम पाटील शिवकर यांना सुद्धा आम्ही व्यासपीठावर पाहतो आणि मी जितेंद्र भगत साहेबांना विनंती करेन आपण राम पाटील शिवकर, रामचंद्र शेठ यांना सुद्धा आपण सन्मानित करावं. तर नक्कीच माजी सरपंच सन्माननीय अनिलजी डवले साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा गावदेवी उसराई चषकामध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. तर नक्कीच तर सन्माननीय पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. बारह गेंदे और 28 की जरूरत है इस गेंद के ऊपर, जिसकी तलाश थी, जिसकी जरूरत थी, और संदीप पाटिल ने वो डिलीवर किया स्ट्रोक. गेंद सीमा पार, पहली गेंद के ऊपर यहां से छक्का मिलेगा, समीकरण बदलेगा दोस्तों. अंतिम गेंदे 11 और जीतने के लिए जरूरत है 22 रनों की जरूरत. मच ना थके अभी पैर, ना अभी हिम्मत हारी है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर अभी भी जारी है. लाजवाब ये गेंद थी, ईंट का जवाब पत्थर से. जो पिछली गेंद के ऊपर एक्शन हमने देखा था, हमने स्कूल कॉलेज में साइंस में पढ़ा था, हर एक एक्शन का एक इक्वल और ऑपोजिट रिएक्शन भी होता है, और ये ऑपोजिट रिएक्शन था राकेश मोकल का. डॉट गेंद की समाप्ति होती हुई 10 गेंदे जीतने के लिए 22 रनों की अभी भी आवश्यकता. कौन जीतेगा ये बाजी, किसकी जीत, किसकी हार, किसके हिस्से में खुशी, किनके हिस्से में गम. राउंड द विकेट. संदीप के लिए गेंद मानो सिर्फ फ्लिक किया हो, व्हाट अ स्ट्रोक. गेंद सीमा रेखा पर, जादूगरी संदीप पाटिल की. कहते ना रुकावटें आती है सफलताओं की राहों में, ये कौन नहीं जानता, और फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता. इस खिलाड़ी ने संयम रखा था, और क्या कमाल का स्ट्रोक हमने देखा. जो मुकाबला दूर नजर आ रहा था, थोड़ा सा नजदीक खींचते हुए 9 गेंदे जीतने के लिए 16 की आवश्यकता. साई क्रिकेट टीम से, आयोजकों के माध्यम से फर्स्ट वार्निंग है, हर एक गेंद के बाद इतना समय नहीं लेते दोस्तों. ये क्रिकेट के लिए, इस टूर्नामेंट के लिए अच्छी बात नहीं है. थोड़ा सा आपको सहयोग करना है. जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम में आपको फिनिश भी करना है. 9 गेंदे जीतने के लिए 16 की जरूरत. संदीप पाटिल बल्ले के बीचों बीच, यस इट इज अ बिग हिट, बिग सिक्सर. अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ, इथे आपलीच पाऊ. सामना खूप इम्पॉर्टंट आहे. बघा नेक्स्ट मॅच आयोजकांचा संघ खेळणार आहेत आणि एका सरळ रेषेमध्ये अगदी सीमारेषेच्या बाहेर उभे आहेत सामन्याचा आनंद घेताना. तर इथे सीएम मोहीर साहेब यांच्याकडून आणखीन एक षटका ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. सौरभ आणि हर्षद घरूनच सेट होऊन आलेत. क्या बात है. 8 गेंदे और जीतने के लिए 10 की अभी भी आवश्यकता है. क्या लाजवाब यह मुकाबला है. गावदेवी साई क्या कमबैक करेगी मैदान में. दिशा को तो बदला है, रिजल्ट भी बदलेगा. डॉट गेंद की समाप्ति, मुकाबला अभी भी जीवित है दोस्तों. 7 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की अभी भी आवश्यकता. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ही जहान होता है. और लड़ाई, ये संघर्ष जारी है बीच मैदान के अंदर. संदीप पाटिल बनाम गावदेवी साई, यही मुकाबला अब चलेगा. अंतिम गेंदे बचेगी 7 और जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता. व्हाट अ मैच, जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर बनता हुआ. कौन मुकाबला जीतेगा. 7 गेंदे 10 की आवश्यकता.
गति में मिश्रण है, ऊंचाई ज्यादा है, लंबाई मिली नहीं, गेंद के नीचे खिलाड़ी है, सबसे बड़ी मछली, बिग फिश इन द नेट, संदीप पाटिल बैक टू दी पवेलियन। अब गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 10 की जरूरत है। एक महत्वाची सूचना आली, टाइम मॅनेजमेंट कमिटी सुद्धा या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत करते आणि त्यांनी सांगितलं सामना स्लो चाललाय, तर पंच जरा लक्ष असू द्या आणि खेळाडूंना विनंती करतो थोडा सहकार्य करा. सामना स्लो चाललाय आणि गावदेवी उसरायची टाइम मॅनेजमेंटचे आमचे काही मेंबर हे सातत्याने विनंती करतात, तर खेळाडू थोडं आम्हाला सहकार्य करा. यस मनोहर. जबरदस्त ये मुकाबला है दोस्तों, 6 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता. किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा. 18 में 40 चाहिए थे, अब 6 में चाहिए 10. तिरंगा शिवकर या फिर गावदेवी साई के बीच में ये दिलकश नजारा मैदान के अंदर चलता है. जिस तरीके से कहते हैं ना कि सक्सेस की एक खास बात होती है दोस्तों कि वो मेहनत करने वालों पर फिदा होती है, लेकिन इस बार मुकाबले में मेहनत कौन करेगा. मेहनत तो जारी है लेकिन सक्सेस किसको मिलेगी, क्योंकि जैसे कहते हैं ना कि उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती. और क्रिकेट में जैसे कहते हैं नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो. अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता. कौन मुकाबला जीतेगा. गावदेवी साई, तिरंगा शिवकर, किनके हिस्से में आएगी खुशी और किनके हिस्से में आएंगे गम दोस्तों, क्योंकि बिंदास मुस्कुराओ क्या गम है, टेंशन यहां जिंदगी में किसको कम है. हार या जीत तो सिर्फ एक भ्रम है और इसी का नाम कभी खुशी कभी गम है. किसकी जीत किसकी हार, सभी की निगाह है मैदान की ओर. गेंदबाजी लेकर चलेंगे अनिकेत मोकल, साई टीम का सुपरस्टार. सामने है बल्लेबाज वासुदेव आंग्रे. पहली गेंद यहां पर हमने देखी, ऑब्स्टिक के बाहर से गुजरने वाली गेंद. सत्यवान सर ने हमें बताया कि यह गेंद खराब है, समीकरण बदलेगा यहां से. आंकड़ों का यह गणित है. 6 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की अभी भी जरूरत. जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. साईनाथ भगत आए नए बल्लेबाज. अंतिम 6 गेंदे और 9 रनों की कंपलसरी जरूरत है. वासुदेव के लिए गेंद थोड़ी सी खींची हुई थी, मिड ऑफ को क्लियर किया, गैप पे गेंद जाएगी, पीछे खिलाड़ी तैनात है, लेकिन 2 रन आसानी के साथ मैदान के अंदर पूरे हुए. 2 रन का इजाफा होता है. समीकरण बदलेगा. अंतिम 5 गेंदे हैं और जीतने के लिए 7 रनों की अभी भी आवश्यकता. व्हाट अ मैच. जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. कौन जीतेगा बाजी. जबरदस्त तरीके से मुकाबला आगे बढ़ता है और दर्शकों की तादाद भी हम मैदान के अंदर देख सकते हैं. बिल्कुल मैदान के अंदर 2 से 3 हजार दर्शक हैं और ऑनलाइन भी 2-2.5 हजार दर्शक हमें लाइव सुन रहे देख रहे. उन सभी का तहे दिल से हम शुक्रिया अदा करेंगे, क्योंकि मुकाबला इतना कड़ा है, मुकाबला इतना बड़ा है. अंतिम गेंदे है 5 और जीतने के लिए 7 रन की आवश्यकता. मुकाबला शुरू करना है. क्यों समय लिया जा रहा है. साई क्रिकेट टीम हमारे समझ से परे है. अंतिम 5 गेंदे और 7 रन की जरूरत है. बिल्कुल 1 घंटा गुजर चुका है. 1 घंटा 2 मिनट गुजर चुके इस मुकाबले में. साई टीम आपके लिए आखिरी पुकार होगा. अंतिम गेंदे बची है 5 गेंदे और जीतने के लिए 7 रन की अभी भी जरूरत है. अनिकेत मोकल गेंदबाजी लेकर चलेंगे, तो बल्लेबाजी में वासुदेव आंग्रे. अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी तैनात है. डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी आएगा. सिंगल से ज्यादा कुछ नहीं है. 1 रन का यहां से इजाफा होता हुआ 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई. अब बची भी गेंदे 4 और जीतने के लिए 6 की जरूरत है. जैसे कहते हैं ना कि तीर को भी आगे छोड़ने से पहले पीछे खींचना पड़ता है, उसी तरह अच्छे दिनों के लिए बुरे दिनों से भी लड़ना पड़ता है. और संघर्ष मैदान के अंदर जारी है. पसीना बहा रहे मैदान के अंदर. अंतिम गेंदे बची की 4 और जीतने के लिए 6 रन की जरूरत है. राउंड द विकेट. साईनाथ के लिए गेंद कौन बनाती हुई, एंगल बनाती हुई विकेट कीपर के हाथों में. वाइड गेंद करार अंपायर द्वारा. अंतिम 4 गेंदे और जीतने के लिए 5 रन की जरूरत है. चौथे ओवर में आए हुए 18 रन. मुकाबला पूरी तरीके से बदल गया. राउंड द विकेट से अनिकेत मोकल कट किया इस गेंद को. खिलाड़ी तैनात है. अच्छी फील्डिंग. रन बचा है अपने टीम के लिए. क्या मुकाबला बचा है खिलाड़ी ने.
जबरदस्त फील्डिंग का नजारा। प्रणय ठाकुर वहां पर मौजूद है, केवल सिंगल मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। अंतिम 3 गेंदे 4 की आवश्यकता। कौन मुकाबला जीतेगा दोस्तों, क्योंकि जैसे कहते हैं ना, रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और है, जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ और है। जबरदस्त मुकाबला, 3 गेंदे 4 रन। वाइड गेंद, खराब गेंदबाजी का नजारा। जिंदगी में हार और जीत तो लगी रहती है दोस्तों, लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ और है। लेकिन यहां पर हम देख सकते हैं अब रन बॉल चाहिए, अंतिम 3 गेंदे और जीतने के लिए 3 रन की आवश्यकता। मुकाबला पूरी तरीके से पकड़ में है, लेकिन क्या यहां से मुकाबला खींचा जाएगा? क्या अनिकेत मोकल इतनी अब ताकत रखेंगे कि गेंदबाजी से मुकाबला साई टीम को जीता कर देंगे? वासुदेव वांगरे सिंगल डबल से भी जाएंगे तो मुकाबला आपका है, लेकिन रणनीति कैसी होगी? 3 गेंदे 3 रन। ये गेंद हमने देखी, अपने आपके लिए जगह बनाई थी, विकेट कीपर भी फंबल हुआ, थ्रो अच्छा आया था, लेकिन यहां से अनिकेत मोकल की गलती। 22 का 1 रन मिलता है। अंतिम 2 गेंदे और 2 रनों की आवश्यकता। दो गेंदे और 2 रन की आवश्यकता। साईनाथ भगत जिसके ऊपर अब जिम्मेदारी है, आज उनका जन्मदिन भी है, कि जन्मदिन का तोहफा अपने टीम के सामने पेश कर पाएंगे। अंतिम 2 गेंदे और 2 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। अनिकेत मोकल 10 रन बचाने थे, यहां पर 4 में 8 खर्च करे, लेकिन यहां से अब अंतिम 2 गेंदे और 2 रन की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, तिरंगा शिव का टीम, लड़ाई जारी है बीच मैदान के अंदर। जैसे कहते हैं ना कि जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए, या आसमां भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। वो जीत की भूख किस टीम में नजर आएगी? क्या होगा नतीजा इस मुकाबले का? लाजवाब लड़ाई, अंतिम 2 गेंदे 2 रन की आवश्यकता। साई टीम हर मुमकिन प्रयास किया जा रहा, तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों इस मुकाबले के लिए। अंतिम 2 गेंदे 2 रन की आवश्यकता। अनिकेत मोकल निकल चुके। साईनाथ भगत के लिए गेंद, पीछे खिलाड़ी तैनात है, सिंगल तो आसानी से मिल जाएगा। अंतिम में 1 गेंद 1 रन की आवश्यकता। किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक जाएगा? कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है दोस्तों। 6 गेंदों में 10 चाहिए थे, अब अंतिम 1 गेंद है और कंपलसरी 1 रन आपको बनाने। नक्कीच मनोहर, असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं आणि व्हेरी इंटरेस्टिंग मॅच ही गावदेवी उसराई चषकाची स्पर्धा आहे। इथे अटीतडीचे सामने तुम्हाला पाहायला मिळतात आणि थरार थरार, व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच। चला, खेळाडू जास्त वेळ घेता, तुम्हाला आम्ही विनंती करतोय, तर मनकड विकेट आउट नाहीये, वॉर्निंग आहे, आपण याची नोंद घ्या, दोन्ही संघ याची नोंद घ्या। कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम मनोहर, व्हेरी टफ मैच। 1 गेंद और जीतने के लिए 1 रन की कंपलसरी जरूरत है दोस्तों। जैसे कहते हैं ना कि जिंदगी ने यही सिखाया कि मेहनत करो, रुको मत, और हालात कैसे भी क्यों ना हो दोस्तों, किसी के आगे झुको मत। झुकना मना है, डरना मना है। अंतिम में 1 गेंद है, 1 रन की आवश्यकता है। लाजवाब लड़ाई, लाजवाब मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, क्योंकि जमाना क्या कहेगा कहने दे, तू बस अपनी सुन, उनकी रहने दे। अनिकेत मोकल बनाम वासुदेव वांगरे, तिरंगा शिवकर, गावदेवी साई। तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों, सभी दर्शक खुश है। दिल धड़काने वाली ये कहानी, कौन जीत पाएगा और जीत का नशा, जीत का जश्न कौन मना पाएगा? अंतिम में गेंद, 1 रन की जरूरत, केवल तालियां बजती रहनी चाहिए। 1 गेंद 1 रन, शिवकर या फिर साई। कट किया इस गेंद को, गेम इज ओवर। तिरंगा शिवकर विन इट, कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड।